ते काय अजून न्याहारी तयार नाही? होईलच आता. भाऊजींचं अजून चाललंय ना. त्यांचं भजन उरकलं की गरम गरम थालीपीठ लावते. ते एकटेच आहेत का न्याहारी करायला? बाकीच्यांना काय कुणाला भूक लागत नाही? आणि त्यांची वाट कशाला बघताय? दिवसभर हा असाच धिंगाणा चालू राहणार आहे. जुने दिवस विसरलात का? ते खरंच म्हणा. मग त्यांची वाट बघण्यात बाकीच्यांना मारणार की काय उपाशी? आणि जाऊबाई, कामाकडे लक्ष द्या, भजनाकडे कान लावू नका. आटपा बराबरा. मी सगळ्यांना बोलवते न्याहारीसाठी. किती दिवसांनी गोड भजन ऐकू येते. पण या महामाईला कुठे खपतंय? आता माझ्या कानात हिचाच कर्कश आवाज येतोय. बाबा, आज दिवसभर तुमच्या पवित्र सुरांचा परिणाम आपल्या घरात जाणवत होता. कसला विचार करताय बाबा? काही नाही रे, उद्या एकादशी. भजनाची आठवण येते रे. तुला आठवतं आम्ही सगळेजण भजन करायचो आणि तू सुद्धा त्यात यायचा आणि मधोमध नाचायचास. खरंच मामांजी, आमच्या पण रावळात एकादशीला भजन कीर्तन ठरलेलंच असायचं. आणि तुम्हाला ठाऊक आहे का, कधी कधी भजनाची चढावड पण असायची. सगळं गाव दुमदुमून जायचं. हो ना, वाड्यात सुद्धा एकादशीला खूप मौज असायची. आपल्याच गावातनं नाही, आजूबाजूच्या गावातनं सुद्धा विठ्ठल भक्त मंडळी जमा व्हायची. आम्ही सगळेजण विठ्ठल नावाचा गजर करायचो, त्याच्यात तल्लीन होऊन जायचो. सोहळाच असायचा, खूप खूप आनंद वाटायचा. आणि बर का, त्यावेळेला दिगू लहान होता, पण तो सुद्धा कपाळी बुक्का लावून विठ्ठल नावाचा गजर सुरू झाला ना की विठ्ठल विठ्ठल म्हणून नाचायला लागायचा. काय रे, आठवतं ना? मामांजी, मला असं वाटतं की साक्षात विठुरायाच आपल्या सोबत आहे. आणि त्याच्या नामात तल्लीन झालो ना की त्यालाही आनंदच होतो. दिगू पण काय मोहिनी घातल्यासारखा पूर्णपणे रंगून जातोय. वेळीच मला काहीतरी करायला हवं. बाबाजी म्हणाले तसं मीच माझी कबर माझ्या हाताने खणते आहे का? हे चांगले पंढरपूरला निघाले होते, यमेला चेटकिडीनं सखून मोडता घातला. नाही, विठ्ठल वेडाने झपाटलेल्या या सासरा सुनेची ही अभद्र युती मला काहीही करून मोडायलाच हवी, नाहीतर माझाच घात व्हायचा. कसा खणखणीत हात चालायचा मृदुंगावर ताण्याचा. त्याच्या साथीनं भजनं रंगून जायची. सकुताई, हो सकुताई, पण तू कुठे आहे? ती त्यांच्या परसदारी असलेल्या खोलीत आहेत का? आमची पूर्वीची भजनाची खोली. मामांजी, मामांजी तर म्हणजे मामांजी. सखू, सखू आत ये. सखू, ऐकायला येत नाही का तुला? आत ये बघू. आले.
काय ग काय आगाऊपणा चाललाय तुझा? प्रत्येक वेळी प्रत्येक बाबतीत मला का शह द्यायला बघतेस? हा नाही हो सासूबाई, नाही. नाही हो कसं? मी चिडावं, माझी आरडाओरड व्हावी म्हणून म्हणून मुद्दाम अशी वागतेस ना ग तू? हे बघ, फक्त यांना मी यांच्या खोलीत नामस्मरणाची परवानगी दिली आहे. तू